सरपंचाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सरपंचाच्या आईवडिलांना जबर मारहाण करण्यात आली। जिंतूर तालुक्यातील हंडी येथील ही घटना आहे। तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गावातील मुलगा आणि मुलगी तुझ्या गाडीत बसून पळून गेलेत असं म्हणत जिंतूर तालुक्यातील हंडी गावाच्या सरपंचाला फोनवर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सरपंचाच्या आई आणि वडिलांना जबर मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जखमींवर सध्या जिंतूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी परभणी इथं हलवण्यात आले। या प्रकरणी सरपंच पंढरी डोईफोडे यांच्या तक्रारीवरून बामणी पोलीस ठाण्यात आरोपी शंकर चव्हाण इतर 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर घटनेचा तपास पोलीस करतायत। मी शेतात काम करू लागलो। तिथे काम करता करता आमची आई बायको कापूस शिजू लागली। तिला लात मारली। मग ती आरडली, मग मी गेलो पळत, मला एक लात मारली। तर ज्ञानेश्वर चव्हाण ते ओळखला, पण बाकीचे 2 नाही ओळखले मी, ते गेले पळून। हा, त्यांनी धमकी दिली की आम्ही मुलाला तुझ्या मारून टाकू।